हे घ्या. टप्पू कुठे आहे? तो नाही आला नाश्ता करायला? टप्पू झोपलाय. ए बाबा, तो तुझ्यावर नाही गेलाय जो एवढ्या उशिरापर्यंत झोपून राहील. अरे टप्पू तर सकाळी लवकर उठून अभ्यासालाही बसलाय. टप्पू टप्पू अभ्यास करतोय. हो, अभ्यास करतोय. आपला टिपेंद्र. होय जेठालाल, होय. नाही नाही बापूजी, मला हे जराही पटत नाही. नाही म्हणजे टप्पू सकाळी लवकर नक्कीच उठला असणार, पण उठून अभ्यासाला बसला हे मला जरा सुद्धा मान्य नाही. हो ना? का मान्य नाहीये तुम्हाला? अरे बाबा, टप्पू माझा मुलगा आहे. माझे काहीतरी गुण त्यात येणार की नाही? सकाळी लवकर पण उठणार, अभ्यासाला पण बसणार, हे कसं काय शक्य आहे? अरे टप्पू खरंच अभ्यास करतोय. बापूजी खरं बोलतायत. मी हे नाही बोलत आहे की बापूजी खोटं बोलतायत, पण काय आहे ना, बापूजी भोळे आहेत ना, त्यांचा गैरसमज झाला असणार. त्यांनी बघितलं पण असणार त्याला असं पुस्तक घेऊन, पण त्यांना हे माहित नाही की टप्पू पुस्तकाच्या आतमध्ये व्हिडिओ गेम खेळून खेळत बसला असणार. असं 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 असं. काय झालं? कुठे जाताय बापूजी? काय? कुठे? चल 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 आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ की टप्पू अभ्यास करतोय की व्हिडिओ गेम खेळतोय. चल चल. बापूजी तुम्ही तर सिरियस झालात. सॉरी सॉरी. अरे सॉरी बिरी काय नको. तू चल 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 आणि बघ. हे बघा बापूजी, माझी गोष्ट आहे का, मला यायला काहीच त्रास नाहीये, पण काय आहे की तिथे जाऊन उगाच तुमचा पचका होणार. अरे तुझा पचका ठेव तुझ्याकडे. इकडे बघ, माझा पचका नाही होणार. तू जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी टप्पूला अभ्यास करताना बघशील ना, तेव्हा तूच धसका खाशील. चल 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 तू चल चल माझ्या चल. अरे काय करतोस? अरे हे बघा, तुम्ही जा. मला तर माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. अरे चल 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 बाबा चल. हो येतोय बापूजी. चल म्हणतो ना. बापूजी येतोय. बघ बघ बघ, टप्पू अभ्यास करतोय की नाही बघ. काय झालं आजोबा? अरे टपुड्या, मी आता जेठाला सांगितलं तू अभ्यास करतोयस, तर मला म्हणतो नाही, होऊच शकत नाही. टप्पू अभ्यास करूच शकत नाही. तो नक्कीच पुस्तकामध्ये व्हिडिओ गेम ठेवून खेळत असणार. बघा. नाही पप्पा, हे बघा, मी अभ्यास करतोय. बघितलास? सॉरी सॉरी बेटा, कर अभ्यास कर. चल आता, होते चूक कधी कधी, त्याच्यात रडायचं काय? नाही ते नाही, ते असं अचंबित करणारं दृश्य बघून माझे डोळे पाणावले बापूजी. कर बाळा कर, अभ्यास कर. टप्पू, बाळा या अचंबित दृश्याचा एक फोटो काढू शकतो का? हो पप्पा, काढा ना. काय आहे ना, हे सारखं सारखं बघायला मिळणार नाही ना. म्हणजे मिळणार, पण याचा आनंदच वेगळा आहे ना. बाळा रेडी? हो. पुस्तकात बघ ना बाळा, नाहीतर असं वाटणार की फक्त फोटो काढायला तू असं पुस्तक हातात घेतलंयस. हो. एक मिनिट. हा रेडी? झालं. तसं कसला अभ्यास करतोयस तू? पप्पा, आताच मी एक आईवर कविता लिहिली आहे, तीच वाचत होतो. ऐकव? हो हो ऐकव ना. एक मिनिट बाळा, आईसाठी आहे ना? हो. तर एक काम कर, तिच्या समोर ऐकव. सगळे एकत्र ऐकूया. हो ना बापूजी? हो हो. आईला ये ऐकूया. बाळा, इथे ये. इथे ये बाळा, इथे ये. अगं दया, 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 टप्पूने आई या विषयावर कविता लिहिली आहे. टप्पूने आई या विषयावर कविता लिहिली. हो. ऐकव. हो आई, तू आधी बस ना. पप्पा, आजोबा, तुम्ही सुद्धा बसा ना. हो, ये पप्पा. हो ये आई, ये दया, बस लवकर, बस. लवकर. ये जेठा ये. हो हो बस. हो बापूजी. हा. चल बोल, बसलो बोल, आता. ऐकव. ऐका, लक्ष देऊन ऐका. तिला मम्मी म्हणा किंवा मा, आई म्हणा किंवा अम्मा, आईच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द आई लाख मोलाचा करिश्मा. लहानपणापासून आजवर जेव्हा आई भुकेपोटी माझ्या पोटात आग होई, ज्या हाताने मला खाऊ घातलं, ती आहे माझी प्रिय आई.
आमच्या अगोदर उठते आणि आमच्या नंतर झोपते ती. आमच्या सुखात हसते आणि आमच्या दुःखात रडते ती. आम्हाला आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी लागते. आईला तर सांगावंही लागत नाही आणि आपली इच्छा पूर्ण होते. तुझ्या बांगड्या आणि पैंजणीचा आवाज मला अंगाई वाटते. तुझं असणं म्हणजे सणांचं पदार्पण. तुझ्या चरणी माझं जीवन अर्पण. देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणून त्याने आईचं सर्जन केलं. आईच्या रूपात त्या परमेश्वराने स्वर्ग सुख दिलं. वा बाळा, वा बाळा, खूपच छान कविता लिहिलीयस. थँक्यू आई. वा टपुडा वा, मला माझ्या आईची आठवण आली. मी जेव्हा लहान होतो ना टप्पू, तेव्हा आपल्या गावामध्ये बचावमध्ये नेहमी पाण्याची तंगी असायची. तेव्हा आई लांबून विहिरीवरून पाणी भरून आणायची आणि स्वयंपाक करायची. मी बापूजींसोबत शेतात काम करायला जायचो आणि आई जेवण घेऊन यायची आणि मग प्रेमाने स्वतःच्या हाताने ती मला जेवण भरवायची. मला पण माझ्या आईची आठवण आली बापूजी. टपुडा, मला माझ्या आईच्या हाताची खिचडी कढी इतकी आवडायची की जरी मी कुठल्याही लग्नात 56 भोग का खाल्ले नसतील, पण घरी आल्यावर बाच्या हाताची खिचडी कढी जोपर्यंत नाही खात ना, तोवर मला संतुष्ट झाल्यासारखं नाही वाटायचं. हो ना बापूजी? मला सुद्धा माझ्या आईची आठवण आली. लहानपणी मी आणि सुंदर इतके अवली होतो. नेहमी इथे तिथे धावपळ करत असायचो. पण तेव्हा आई आमच्या पाठीमागे धावून आम्हाला जेवण भरवायची. आई सुंदरवर आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करते. हे घे, आईशी बोलून घे. नाही नाही, आई आता घरी नसणार. इतक्या सकाळी सकाळी पण घरी नसणार? टपूचे पप्पा, आपल्यासाठी सकाळ आहे, पण आईसाठी ही दुपार झालीये. आई तर सकाळी 3 वाजताच उठते. 3 वाजता. 3 वाजता? हो, आईला खूप कामं असतात. ती समाजसेवा करते ना. लोकांना देवाचं दर्शन करून द्यायला जत्रेला नेते, तीर्थस्थानावर नेते, भंडाराचं आयोजन करते. तिला तर दिवसाचे 24 तास पण कमी पडतात. म्हणून आपण जेव्हाही अहमदाबादला जातो, आई भेटतच नाही ना? हा. हो, माझा पण जेव्हा 4था बर्थडे आपण तिथे साजरा केला होता ना, तेव्हा मी शेवटचं त्यांना बघितलं होतं. बाळा, तुझ्या त्याच विशू हॅपी बर्थडेला आईने तुला सोन्याची चेन गिफ्ट दिली होती. मी पण त्यांना तेव्हाच शेवटचं बघितलं होतं. त्यानंतर बघितलंच नाही. बाई, आईला म्हणावं कधीतरी इकडे येत जा. बापूजी, माझी आई नेहमी बोलते की मुलगी म्हणजे दुसऱ्या घराची लक्ष्मी. एकदा का सासरी गेली की तिची काळजी नाही करायची. आणि आईला खूप चांगलं माहितीये की तुम्ही मला इथे सून म्हणून नाही, तर मुलगी म्हणून सांभाळता. चला, मी आता दुकानावर जातो. टपू बाळा, असाच मन लावून अभ्यास कर. खूप छान छान कविता लिहित राहा. आणि जेव्हा कधी जमलं तर एक कविता बाबांसाठी पण लिही. हा? हो पप्पा. आणि बापूजींसाठी तर आठवणीने लिही. बापूजी, चला. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र जय पप्पा. जिनेंद्र बाळा. येतो बापूजी. बाय पप्पा. बाय बाळा. बाय. बाय बाय. अरे सुप्रभात आत्माराम तुकाराम भिडेजी. हो, गुड मॉर्निंग जेठालाल चंपकलाल गडाजी. काय सकाळी सकाळी कुठे चालले? हे आपलं सुविचार लिहायला. ए भिडे, आज सुविचार मी लिहू? तू सुविचार? का मी नाही लिहू शकत? नाही लिहू शकतोस ना. कुठे वाचलंस? दुकानाच्या बिलबुक मध्ये? दिल बुक मध्ये. काय ते? अरे भाऊ, मी आता जो सुविचार लिहिणार ना, तो जो कोणी वाचेल तो मनापासून बोलेल.
वाह वाह, काय सुविचार लिहिला आहे. ओहो, ठीक आहे, बघूया, चला. चला. माँ के चरणों में स्वर्ग है. वाह वाह जेठालाल, काय सुविचार लिहिलायस. वाह. बघितलं, मी बोललो होतो ना की जो कोणी वाचेल तो मनापासून बोलेल. वा वा, काय सुविचार आहे. बरोबर जेठालाल, जो कोणी वाचेल तो हेच बोलेल की वाह वाह, काय सुविचार लिहिलाय. ताई! ताई! अरे सुंदरलाल, वाह. अरे अरे, वाघ काय त्याच्यात. वा नाही, वाघ आला, वाघ. भिडे, सुंदरला सांगू नकोस मी इथं आहे. का? अरे बाबा, मला दुकानात जायला उशीर होतोय. ते काय आहे तो बघणार मला, मग बोलत बसणार, 10-15 मिनिटं जाणार. आणि मग दयाला समजलं तर ती मला वर बोलावणार. आणि मग माझं दुकानात जायचं राहून जाणार. प्लीज, मी दुकानातून त्याच्यासोबत फोनवर बोलून घेईन. नक्की. सॉरी सॉरी. घ्या, पोचलो आपण माझ्या घरी. हे गोकुळधाम आता मला माझ्याच घरासारखं वाटतं. आम्हाला पण वाटतं. ओ सुंदर भाऊ, मला पण तसंच वाटतंय. भिडे भाऊ, भिडे भाऊ. हॅलो. अरे कसे आहात भिडे भाऊ? मजा येते. सगळं एकदम मस्त आहे हो, ना? सोसायटीचा फंड कमी नाही झाला? कमी झाला तर मला सांगा, पटकन नवीन पार्टी अरेंज करू आपण. अरे सुंदर भाऊ, नवीन वर्ष यायला तर अजून खूप वेळ आहे. अरे नवीन वर्षाची नाही तर नवीन महिन्याची पार्टी करू आपण. अहमदाबादच्या लोकांना फक्त पार्टी करायला हवा. अरे भका भाऊ, हे काय झालं? ते जरा लागलंय. बरं बरं, पण नक्की लागलं कुठे आहे? छातीवर की हातावर? या खांद्याला. शिक्षक महोदय, तुम्हाला काही कल्पना आहे का की माय डिअर भाऊजी घरी आहेत की दुकानासाठी जायला निघाले? इथे आहे जेठालाल. जेठालाल, बाहेर ये. आता त्याने एका शिक्षकाला विचारलं तर शिक्षक खोटं कसं बोलेल, हो ना? ये ये ये, बाहेर ये, बाहेर ये. चल मी निघतो. हा, बाय 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 बाय. अरे सुंदर, कधी आलास तू? माय डिअर भाऊजी, तुम्ही माझ्यापासून लपत होतात काय? अरे तुझ्यापासून काय लपायचं? मस्करी मस्करी. भाऊजी मेवण्यासोबत मस्करी नाही करणार तर कोणासोबत करणार? चल मी जातो अरे दुकानात. थांबा ना माय डिअर भाऊजी, अहमदाबाद वरून खास तुम्हाला खुशखबर द्यायला मी इथे आलेलो आहे. तुम्हाला असली खुशखबर ऐकवणार की तुम्ही वेडे होऊन जाल. ओ हो हो, नाही बाबा, मला वेडं नाही व्हायचंय. चल मी निघतो. ये जरा ऐकून घ्या ना भाऊजी, नाहीतर तुम्हाला दुकानातून परत यावं लागेल. दुकानातून परत येणे एक वेळ चालेल, पण इथे थांबायचं नाही जमणार. हा, तर गरज लागली तर मी येईन परत. ठीक आहे, जातो मी. अरे थांबा ना, जरा त्या टॅक्सीवाल्याचं एकदा बघून घ्या ना तुम्ही. मी काय बघू? अहमदाबाद वरून तू आलास, तू बघून घे. जरा टॅक्सीवाल्याचा हिशोब समजून घ्या ना. मी काय बघू? अहमदाबाद वरून तू आलास, तू बघून घे. अरे सुंदर, हे 5,000 घे, मला अहमदाबाद साठी निघायचंय. 5,000 घे? त्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत? हो हो भाऊ, हो हो, दे दे, बोला, देऊन टाक. हे घ्या 5,000. वा वा देवा, पहिल्यांदा टॅक्सीवाल्याला पैसे द्यायच्या जागी त्याच्याकडून पैसे मिळाले. मज्जाच आली. आणि सुंदर, टॅक्सीचं भाडं किती झालं? 5,000.
हा, हा. भाऊजी जरा ते पैसे द्या ना. हे घे टॅक्सीचं भाडं. ठीक आहे चल. थँक्यू. आता मी जे भाऊजींना 5,000 रुपये दिले ते कधी परत करणार? ते मी का देऊ? ते तर तू भाऊजींना दिलेस ना. ज्यांना दिले त्यांच्याकडून घे ना तू. अरे मी का देऊ? मी तर तुला दिले ना. अरे भाऊजी मी कुठे तुमच्याकडे मागतोय, ते तर हा तुमच्याकडून मागतोय. हो तर मी तुला जे 5,000 दिले ते मला परत कर. अरे बाबा ते तर माझेच पैसे होते ना, जे याने तुम्हाला दिले. तुम्ही त्याच्याकडून जे पैसे घेतले ते त्याला तुम्ही परत देऊन टाका. द्या भाऊजी. तुम्ही माझ्याकडून जे 5,000 रुपये घेतले ना ते मला परत करा. मला अहमदाबादला जायला उशीर होतोय. चला चला भाऊजी तुम्ही त्याला त्याचे पटकन पैसे देऊन टाका आणि पटकन वर या. मला तुम्हाला खूप छान अशी खुशखबर ऐकवायची आहे. बकालाला चला चला तुम्ही लवकर वर चला. चला या पटापट या. भाऊजी 5,000 रुपये द्या. मला उशीर होतोय. मी पैसे. उशीर होतोय. काय घडलंय सगळं काही कळलंच नाही. अरे हा टॅक्सीवाले आणि सुंदरने मिळून बनवलेला प्लान तर नव्हता ना? होता. दोघांनी मिळून मला 5,000चा चुना लावला. आता तर सुंदरचं अहमदाबाद वरून येणं आणि 5,000चा चुना दोन्ही ठरलं आहे. तेव्हा हे काय घडतंय? चल बका लवकर ये चल. बापूजी पाया पडता बापूजी. मामा तू इथे कसं काय? मामा कसा आहेस तू? मामा एकदम मजेत आहे मी. कसे आहात बका अंकल? एकदम मजेमध्ये बाळा. कसे आहात लाला अंकल? मी तर एक नंबर. हा मी आईला बोलावून आणतो. आई काय सुंदर आज अचानक? बापूजी माझं ना पावसासारखं आहे. अचानक येतो आणि आल्याबरोबर सगळीकडे हिरवळ पसरवून जातो. हो पण बाबा जास्त पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडतात आणि त्यामध्ये कोणी पडूही शकतो. हे नको विसरूस. वा वा बापूजी वा. माझ्या प्रश्नाचं उत्तर अगदी तुमच्या जवळच आहे. सुंदर! ताई! ताई गं! सुंदर कसा आहेस तू? मी तर ना एकदम मस्त मजेत आहे. तू कशी आहेस ताई? मी पण एकदम मजेत आहे. एक मिनिट ताई, ही नाश्त्याची थैली द्या रे तुम्ही मला. हे बघ ताई मी काय काय आणलंय ते. हे खाकरा नाडियाचं मठीये आणि सुरेंद्रनगरचे शेंगदाणे पण आणलेत. अरे वा मी बघणार. अरे वा टप्पू. अरे सुंदर इतकं सगळं आणायची काय गरज होती? अगं ताई हे तर सगळं आईने पाठवलंय. आईने पाठवलंय? वीरा कमालच झाली. तुझा विश्वास नाही बसणार. आज सकाळी टप्पूने आई या विषयावर छान कविता लिहिली आणि तेव्हाच मला आई आणि तुझी इतकी आठवण आली. आणि बघ ना तू आलास सुद्धा. अगं ताई तुझं आणि माझं प्रेमच असं आहे. तू इथे मुंबईमध्ये डाळ ढोकळी बनवतेस आणि त्याचा सुगंध मला अहमदाबाद पर्यंत येतो. हो सुंदर तू पराक्रम अहमदाबाद मध्ये करतो आणि त्याचा आनंद मला इथे मुंबईत होतो. आणि ताई आज तर मी अशी खबर आणली आहे की तू ऐकून तू अगदी परीसारखी उडायला लागशील.